नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲम्बिशन अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आज आपण वर्ग आणि वर्गमूळ हा भाग पाहणार आहोत। महत्त्वाचा भाग आहे। बरेच दिवस झाला आपला ब्रेक झाला होता, परंतु आज आपण जो भाग पाहणार आहोत तो आहे वर्ग आणि वर्गमूळ। वर्ग आणि वर्गमूळ बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण उदाहरण आपण पाहणार आहोत। कशा पद्धतीने वर्ग काढायचा, कारण हा जो पार्ट आहे हा पार्ट बऱ्याचशा विद्यार्थ्यांना येत नाही आणि संपूर्ण जे उदाहरणं आहेत, गणित आहे, ते गणित जे आहे याच पार्टवर विचारतात। ओके, म्हणून म्हटलं की अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे। संपूर्ण टॉपिक तुम्हाला बेसिक पासून मी इथं क्लिअर करून देणार आहोत। संपूर्ण उदाहरणं पाहायचं काम तुमचं आहे। विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्ही तयारी करायला असाल तर एक टॉपिक जो आहे दुसऱ्या टॉपिकवर रिलेटेड राहत असतो, आणि हा जो टॉपिक आहे संपूर्ण टॉपिकवर रिलेटेड आहे। गणित असेल, बुद्धिमत्ता असेल आणि भूमिती असेल। भूमितीमध्ये पायथागोरसचा सिद्धांत ज्यावेळेस तुम्ही काढत असता त्यानुसार तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळचा इफेक्ट पडतो, त्याचा उपयोग तुम्हाला तिथं घ्यावाच लागतो। म्हणून म्हटलं की महत्त्वाचा पार्ट आहे। संपूर्ण उदाहरणं जे आहे डिटेलमध्ये पाहणार आहोत। पेपर कोणताही असो, सेंट्रल गव्हर्नमेंटचा असो किंवा मग स्टेट गव्हर्नमेंटचा असो, तुम्हाला लहानपणापासून वर्ग आणि वर्गमूळ हे महत्त्वाचा पार्ट आहे हे कळूनच गेला असेल। ओके, चला तर मग पहिल्यापासून आपण वर्ग आणि वर्गमूळ म्हणजे काय राहते हेच पाहू। पहिले बघा, एकाच संख्येचा पुन्हा गुणाकार झाला म्हणजे एकाच संख्येचा पुन्हा गुणाकार जर केला तर तो वर्ग असतो। ओके, म्हणजे एकाच संख्येचा पुन्हा गुणाकार, जसं की मी म्हटलं इथं 12 गुणिला 12 जर केलं तर हे काय राहील, वर्ग संख्या राहील। याचा गुणाकार येते 144, म्हणजेच 12 गुणिला 12 ही जी संख्या झाली ही वर्ग संख्या झाली। ओके, आणि जर तुम्हाला मूळ विचारलं तर मूळ ही 12 असेल, कोणताही एक 12 तो त्याचं काय राहील, मूळ राहील। ओके, क्लिअर आहे। जर तुम्हाला असं विचारलं वर्ग वर्गमूळ सोबत घनमूळही विचारतात। ओके, मग घनमूळही तुम्हाला लक्षात असले पाहिजे। जसं की एखादं उदाहरण घेतलं, 5 गुणिला 5 गुणिला 5, या 5चा 3 वेळेस गुणाकार म्हणजे होते ते घनसंख्या। कोणती संख्या, घनसंख्या। 5 गुणिला 5 गुणिला 5 ही घनसंख्या होते। 5 5 25, 25 गुणिला 5 केलं तर 125 होतात, 125। मग हे झालं घनमूळ, हा झाला वर्ग संख्या, हे झालं घनसंख्या, हे झाले घनमूळ, कोणताही एक 5, आणि हे झालं वर्गमूळ। एवढं क्लिअर असेल तर एकदा मेसेजमध्ये येस और नो टाईप करा, म्हणजे आपण टोटल डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत। सर्व विद्यार्थी आपले जर लाईव्ह आले तर आपण आपल्या लेक्चरला पूर्णपणे सुरुवात करूया। बऱ्याच दिवसाचा गॅप आहे, गॅप घ्यायचा नव्हता, परंतु काही कंडिशन अशी आली की आपल्याला गॅप घ्यायचं काम पडलेलं आहे। चला, मयुरी मॅडम, दीपाली मॅडम, सुनीता मॅडम, सतीश सर, निकिता बोडखे मॅडम, मंगलदास ठाकरे म्हणजे पल्लवी मॅडम, प्रदीप अगलावे सर, पार्वती मॅडम, मंगल पवार सर। चलो, एवढे जण लाईव्ह आहेत, एवढं कळालं का यस और नो कमेंट बॉक्स मध्ये पटापट टाकायचं आहे। ओके, बघा यस और नो कमेंट बॉक्स मध्ये टाका घनसंख्या। चलो, ओके, मंगल पवार सर क्लिअर आहे। हे झालं वर्गसंख्या, घनसंख्या। आता आपण एक एक उदाहरण, एक एक टाईप बेसिक पासून पाहणार आहोत। क्लिअर आहे, व्हेरी गुड, एवढं तुम्हाला कळालेलं आहे। बघा, आता आपण पाहू वर्ग कसा काढावा, किंवा मग वर्ग कोणता, अशा पद्धतीनं। मग आपण ए टू झेड रूल पहिले पाहू, नंतर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत। रूल क्रमांक पहिला, ओके, पहिला रूल आपण पाहू। एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्येचा वर्ग काढण्याची पद्धत। एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्यांचा वर्ग काढण्याची पद्धत। संख्यांचा वर्ग
काढणे. एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्यांचा वर्ग काढणे. काय करायचं आहे तुम्हाला? समजा मी इथं म्हटलं एकक स्थानी शून्य आहे, मग पहिली शून्य संख्या कोणती आहे? 10. 10चा वर्ग या पद्धतीने आपण लिहित असतो, 10चा वर्ग. मग 10चा वर्ग कशा पद्धतीने काढणार? 10 गुणिला 10 असं करायचं का आपल्याला? तर नाही. शॉर्टकट मध्ये आपल्याला काढायचा आहे, रूलचा उपयोग करून आपल्याला काढायचा आहे. तर याचा गुणाकार अशाच पद्धतीनं होणार, 10 गुणिला 10 म्हणजे 100. मग आपल्याला काढायचं कसं? शॉर्टकट मध्ये पेन नाही उचलायची आपल्याला, डायरेक्टली काढायचं. कशा पद्धतीनं काढणार आहोत? मग पहा, आपल्याला काढायचं आहे एकक स्थानी शून्य असणाऱ्या वर्गसंख्येची पद्धत. म्हणजेच काय? एकक स्थानी किती शून्य आहे? 1 शून्य. याची 2 शून्य करणे. किती शून्य? 2 शून्य करणे आणि याचा वर्ग लिहिणे. म्हणजे 1 चा वर्ग किती? 1. 1 गुणिला 1 1 म्हणजे हा झाला 100. मग इथं काढायचा आपल्याला 20 चा वर्ग समजा. तर काय करणार? 1 शून्य आहे तर 2 शून्य करणार. ओके. 2 चा गुणाकार 2 वेळेस म्हणजे 2 दुनी 4 होणार. याचा वर्ग येणार 400. जर तुम्हाला असं म्हटलं 30 चा वर्ग काढा, तर काय करणार? 1 शून्य आहे त्याचे 2 शून्य करा. त्यानंतर 3 चा वर्ग 9. 1 ते 25 पर्यंत तुम्हाला कमीत कमी नंबर पाठ वर्ग पाठ पाहिजेत, किंवा मग 1 ते 30 पर्यंत तरी किमान पाहिजेतच. ओके. जर तुम्हाला असं म्हटलं 1600चा वर्ग काढा, तर तुम्हाला काढता येईल का? चला सांगा. 1600चा वर्ग कोणी काढून दाखवू शकते का? त्यानंतर इथं 150चा वर्ग काढून दाखवा. त्यानंतर तुम्हाला इथं दिला मी 130चा वर्ग. चा वर्ग. चला काढा, फास्ट पैकी काढा. या प्रश्नाची उत्तर तुम्हाला काढता आली पाहिजे. बघा, बेसिक पासून आपण संपूर्ण उदाहरण घेत आहे. चला, व्हेरी गुड. 1600चा 256 वर 4 0. व्हेरी गुड मयुरी मॅडम. म्हणजेच इथं 4 0 1 2 3 4. 16चा वर्ग 256 होते, हे 256. व्हेरी गुड. चलो, समोरच इथं 150चा वर्ग काढायचा. 1 शून्याचा जागा 2 शून्य करा. 15चा वर्ग 225. चलो, व्हेरी गुड. अजून इथं 130चा वर्ग काढायचा आपल्याला. काय करणार? 2 शून्य करणार. 13चा वर्ग 169. त्यानंतर इथं आपल्याला 17चा वर्ग काढायचा आहे. 1700चा वर्ग 4 शून्य करणार. 2 शून्य आता 1 2 3 4. 17चा वर्ग 289. ओके. चलो, व्हेरी गुड. समजलं असेल तुम्हाला एवढं. आता समोर जायचं आहे का आपल्याला? समोर जायचं का? पहिला रूल तुम्हाला क्लिअर आहे का? पहिला रूल तुम्हाला क्लिअर आहे का? सर्वांचे मेसेज आले पाहिजे फास्ट. मग आपण समोरच्या रूलकडे जाऊ. चलो, ओके, व्हेरी गुड. हे बघा, सर्वांचे आन्सर आले पाहिजेत. जोपर्यंत तुम्ही जिवंत राहणार नाही, म्हणजेच लाईव्ह क्लासमध्ये जिवंत राहणार नाही, तोपर्यंत मलाही मजा येणार नाही. समजलं? चला, व्हेरी गुड. ऍक्टिव्ह मुलं पाहिजेत, तरच आपल्याला सोडवता येते. चला, रूल क्रमांक दुसरा. रूल क्रमांक दुसरा आहे एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग. एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग काढणे. संख्यांचा वर्ग काढणे. चलो, व्हेरी गुड. मग जर मी असं म्हटलं, जसं की 5चा वर्ग तुम्हाला माहित आहे. 5चा वर्ग झाला 25. हे लक्षातच ठेवायचं आपल्याला. पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण जर तुम्हाला असं दिलं मी, इथे जर काढायचं आपल्याला 25चा वर्ग, कशा पद्धतीने काढणार 25चा वर्ग? पहा, लक्ष द्या. या एकक स्थानाच्या 5चा वर्ग लिहायचा आपण, 25 लिहून टाकायचा.
आता या दोनच्या समोरची संख्या कोणती आहे? 3 आहे. तर 3 ने या 2 ला गुणा, 3 दोन्ही 6, म्हणजे 625 या 25चा वर्ग होईल. कोणतेही उदाहरण दिलं तरी काढता आलं पाहिजे. जर मी असं म्हटलं 35चा वर्ग काढा, तर तुम्हाला काढता आला पाहिजे. 5चा वर्ग 25 आणि या 3च्या समोरची संख्या 4, 4 त्रिक 12. ओके. जर मी असं म्हटलं तुम्हाला पॉईंटचं उदाहरण पाहू, पॉईंटचं उदाहरण तुम्हाला कळायला पाहिजे. पहा, लक्ष द्या. जर मी असं म्हटलं 11.5चा वर्ग काढा. चला सांगा बरं किती जण या प्रश्नाचं उत्तर देते? 11.5चा वर्ग किती? काढा बरं, पॉईंटचा वर्ग काढता येईल का तुम्हाला? 11.5चा वर्ग किती? तुम्हाला नाही आला तुम्ही समजून सांगतो, तुम्हाला आलंच पाहिजे. उद्याला याच्यावरचे नेक्स्ट लेवलची उदाहरणं शिकायचे आहे, म्हणून तुम्हाला 30 पर्यंत वर्ग आणि वर्गमूळ पाठच पाहिजे. त्याच्यानंतर घनमूळ तुम्हाला पाठच पाहिजे 15 पर्यंत तरी किमान, तरच तुम्हाला समोरची उदाहरणं सोडवता येतील. मग तुम्ही आज वर्ग आणि वर्गमूळ काढून पाहायचे आहे घरी, आणि काढल्याच्या नंतर उद्याला याच्यावरून आपल्याला जर समजा काही संख्येचा वर्ग जरी नाही निघत असेल तर त्याचाही वर्गमूळ कसा काढायचा तेही पाहणार आहोत. चला, काय म्हटलेलं आहे? 121.25 नाही, नाही, चुकलेला आहे. 121.25 नाही, 121.25 नाही. 121 कसं येईल? 11 गुणिला 12 करायचे आहे आपल्याला, समोरची संख्या. म्हणून तो म्हटलं की बेसिक आहे, हे आलंच पाहिजे आपल्याला. हे जर नाही आलं तर तुम्हाला सोडवता येणार नाही. पहा काय करणार आहोत इथं. मी याला 115 समजतो, मी पॉईंटचा विचार करत नाही, याला 115 समजतो. याचा वर्ग काढायचा आहे समजा. ओके, मी त्याचा पॉईंटचा विचार करणार नाही. कशा पद्धतीने वर्ग काढतो बघा. 5चा वर्ग लिहिला मी 25. ओके, 5चा वर्ग लिहिला 25. आता या 11च्या समोरची संख्या कोणती आहे? 12 आहे. मग 12 एक 12शी 2, हातच्या आला 1, 12 एक 12 ने 13, हे झाले 132. 12 गुणिला 11 132. आता लक्ष द्या, इथं पॉईंट नंतर किती अंक होते? एकच अंक होता. तर पॉईंटचं उदाहरण काढत असताना पॉईंट नंतर आपले किती अंक आले पाहिजेत? 2 अंक आले पाहिजे. म्हणजेच इथं पॉईंट येईल, कुठे येईल तर 132.25 या प्रश्नाचं उत्तर असेल. 132.25. तसंच मी आणखी एक उदाहरण देतो, तुम्हाला काढता आलं पाहिजे. जर मी असं म्हटलं 5.5चा वर्ग बरोबर किती? काढा बरं आता. 5.5चा वर्ग किती? 5.5चा वर्ग किती? आता काढून चेक करा. पॉईंटचाही वर्ग तुम्हाला काढता आला पाहिजे, सोडवता आलं पाहिजे, उदाहरण कसलंही असो. चला, 30.25 मयुरी मॅडमचा आन्सर आलेला आहे. व्हेरी गुड. तीस पॉईंट पंचवीस. व्हेरी गुड. पहा, लक्ष द्या, मी याला 55 समजतो. पॉईंटचा विचार करायचा नाही. 5चा वर्ग लिहिला आपण 25. ओके, याच्या समोरची संख्या आहे 6. 6 पंच 30. पॉईंट नंतर किती अंक आहे? एक अंक आहे. एक अंक असेल तर 2 अंक इकडून सोडायचे आणि पॉईंट द्यायचा. कोणीकडून सोडायचे? उजवीकडून सोडायचे आहे आपल्याला. कोणीकडून सोडायचे? उजवीकडून आपल्याला सोडायचं. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. चलो, क्लिअर आहे सर्वांना? समजत आहे सर्वांना? काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारू शकता. चलो, क्लिअर आहे सर्वांनी? रेग्युलर जर हजर राहिले तरच क्लास घ्यायची मजा येते. समजले? चला, हे झालं एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग काढण्याची पद्धत. मग मी तुम्हाला आणखी 1-2 उदाहरण सांगतो तर तुम्हाला काढायचं आहे. जर मी असं म्हटलं तुम्हाला 45चा वर्ग काढायचा आहे, कशा पद्धतीने काढणार? फास्ट सांगा. 45चा वर्ग काढा. त्यानंतर जर मी असं म्हटलं एक
10.5चा वर्ग काढा. काढा बरं, 10.5चा वर्ग काय यायला पाहिजे? सोडवा. 20 25 सांगितलं, व्हेरी गुड. 5चा वर्ग 25 लिहिला. याच्या समोरची संख्या आहे 5. 4 पंच 20. व्हेरी गुड. 20.25 प्रदीप अगलावे सरांचा आन्सर आलं. चला, 20.25. मयुरी मॅडम पॉईंट मध्ये गणित नव्हतं, ते 45 सांगितलं होतं. कानाही इकडेच असले पाहिजे आपले. चला, 110.25 म्हणत आहे. पाहू आपण. प्रदीप सरांचा आन्सर आहे 110.25. पहा, लक्ष द्या. याला मी 5चा वर्ग समजतो, 25 लिहिला. ओके, याच्या समोरची संख्या 11. 0शी 0, 11 1 11. ओके, मग पॉईंट नंतर एक अंक आहे, तर पॉईंट नंतर 2 अंक पाहिजे आपल्याला. 110.25 या प्रश्नाचं उत्तर असेल. चलो, व्हेरी गुड. क्लिअर असेल सर्वांना. आता लिहा एकक स्थानी 1 असणाऱ्या संख्येचा वर्ग काढण्याची पद्धत. रूल क्रमांक 3. रूल क्रमांक 3. एकक स्थानी 1 असणाऱ्या संख्येचा वर्ग काढण्याची पद्धत. 1 असणाऱ्या संख्यांचा वर्ग काढणे. संख्यांचा वर्ग काढणे. क्लिअर आहे. मग पहा कशा पद्धतीने वर्ग काढणार. 1चा वर्ग तुम्हाला माहित आहे किती आहे? 1 आहे. मग दुसरा एकक स्थानी काय येईल? 11 येईल. 11चा वर्ग कशा पद्धतीने काढणार आपण? लिहा 1 आणि 2. परत 2 लिहायचं आहे. सॉरी, 1 लिहायचं आपल्याला, परत 1 लिहायचं. पहा, समजा 111चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. कशा पद्धतीने काढणार? हे 3 संख्या आहेत. 1 1 1 असे 3 वेळेस आहे. म्हणजेच आपल्याला 1 2 3 यापर्यंत लिहायचं. 3 पर्यंत लिहिलं तर आपल्याला परत 2 आणि 1 असं उलट लिहायचं आहे. त्यानंतर समजा या पद्धतीने आपल्याला काढायचं आहे. चला, हे पहा, 1111चा वर्ग काढायचा. कशा पद्धतीने काढणार आहोत? 4 संख्या आहेत, 1 2 3 4. तर 4 वेळा लिहायचं. 1 2 3 4. आता 4 पर्यंत आलो तर उलट लिहायचं आहे. 3 2 1. समजलं? आता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढून दाखवा. 2 3 4 5. ओके, याचा वर्ग काढायचा आहे आपल्याला. 5 पर्यंत घेतला आणि इथं मी पॉईंट दिलेला आहे 2 संख्या, म्हणजे 11.111चा वर्ग काढायचा आहे. 11.111चा वर्ग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे. सांगा पटकन. सांगा या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे? चलो, व्हेरी गुड. पॉईंट नंतर 3 अंक आहे. पॉईंट नंतर 6 अंक व्हायला पाहिजेत. व्हेरी गुड. दुपटीने अंक व्हायला पाहिजेत. म्हणजे पहा, हे 5 संख्या आहेत, तर मी याला हे समजणार 1 2 3 4 5. आता उलट लिहा 4 3 2 आणि 1. पॉईंट नंतर किती अंक आहेत? 3 अंक आहे. पॉईंट नंतर 3 अंक आहेत, आपल्याला इकडे सोडायचं. 1 2 3 4 5 आणि 6. 6 अंक सोडायचे. म्हणजे 1 अंक असेल तर 2 अंक सोडायचे. 2 अंक असेल तर 4 अंक सोडायचे. 4 अंक असेल तर 8 अंक सोडायचे. त्याच पद्धतीने इथं 3 अंक होते, म्हणून आपण इकडे 6 अंक सोडून पॉईंट दिलेला आहे. ऑल क्लिअर? ऑल क्लिअर असेल तर सांगा. आता आपण पाहू कोणत्याही संख्येचा वर्ग काढणे. आता कोणत्याही संख्येचा वर्ग काढणे, एवढं तुम्हाला क्लिअर असेल तर एकदा कमेंट बॉक्समध्ये यस म्हणून टाईप करा. सर्वांना क्लिअर आहे का? स्पर्धा परीक्षा म्हटल्यावर तुम्हाला हिम्मत, जोश, सातत्य, संघर्ष, त्याग या सर्व गोष्टीचा विचार करून तुम्हाला समोर वाढणं आहे, समोर चालणं आहे. चला, व्हेरी गुड. तिघांनीच सांगितलं यस. चला, 4 क्लिअर असेल? क्लिअर असेल सर्वांना? चलो, ठीक आहे. मग पहा, आता कोणत्याही संख्येचा वर्ग काढणे. रूल क्रमांक 4. रूल क्रमांक 4. कोणत्याही
संख्यांचा वर्ग काढणे. पहा लक्ष द्या, कोणत्याही संख्येचा वर्ग आपल्याला काढायचा आहे. मग कशा पद्धतीने काढणार आपण कोणत्याही संख्येचा वर्ग, तर चेक करा. पहा, जर मला असं काढायचं आहे 14चा वर्ग. आता 14चा वर्ग मला माहित नाही, परंतु आपल्याला ट्रिक माहित आहे की कशा पद्धतीने काढायचा. कशा पद्धतीने काढणार आहोत आपण 14चा वर्ग, चेक करा. मी काय सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला फॉलो करायचं आहे. ओके, इथं पहिल्या संख्येचा वर्ग लिहा. 4चा वर्ग 16, 16/6. ओके, म्हणजे एकक स्थानी संख्येचा वर्ग काढणे, वर्ग असला तर एकक स्थानची संख्या लिहिणे आणि हातच्या लक्षात ठेवणे. मग या दोघांचा गुणाकार करायचा आहे आणि लगेच दुप्पट करायचे. पहा, परत सांगतो, मी इथं लिहून देतो तुम्हाला समजून घेऊन की एकक स्थानच्या संख्येचा वर्ग काढणे, एकक स्थानच्या संख्येचा वर्ग काढणे. ओके, पहिले वर्ग काढणे एकक स्थानच्या संख्येचा, एवढं तुम्हाला कळालं असेल. हातच्या असेल तर हातच्या लक्षात ठेवणे. काय करणे, हातच्या असेल तर हातच्या लक्षात ठेवणे. मग दोन्ही संख्येचा, 2 किंवा 3 संख्येचा, जेवढ्या संख्या आहे दोन्ही, 2 नाही तर 3, असं करा. एक काम करा, पहा, जर मी असं म्हटलं दिलेल्या संख्यांचा गुणाकार करून दुप्पट करणे, दिलेल्या संख्यांचा गुणाकार करून दुप्पट करणे आणि हातच्या लक्षात ठेवायचा, हातच्या लक्षात ठेव. नंतर दुसरा, हे पहा, हा पहिला पार्ट झाला, हा दुसरा पार्ट झाला आणि तिसरा पार्ट काय आहे, राहिलेल्या संख्येचा वर्ग लिहिणे. उरलेल्या संख्यांचा वर्ग लिहिणे. चला, हे 3 गोष्टी तुम्ही नोट डाऊन करायच्या तुम्हाला. उरलेल्या संख्यांचा वर्ग लिहिणे, या 3 गोष्टी जर तुम्ही नोट डाऊन केल्या तर तुम्हाला सोडवता येईल. मग पहा, मी काय केलं, पहिला पॉइंट काय आपला, एकक स्थानच्या संख्येचा वर्ग काढणे. मी एकक स्थानच्या संख्येचा वर्ग काढला, 4 चोक 16, 16/6. हातच्या नेहमी दिमागात ठेवणे, 16/6, हातच्याला 1. दुसरा पॉइंट काय आहे, हातच्याला 1 इथं मी लिहून ठेवतो. ओके, हातच्याला 1 इथं लिहिला. आता दुसरा पॉइंट आहे, दिलेल्या संख्यांचा गुणाकार करून लगेच दुप्पट करणे. म्हणजे 4 आणि 1 ही संख्या दिली. ओके, 4 आणि 1 ची संख्या दिली, 4 1 4 आणि लगेच दुप्पट. 4 दोन्ही 8, 8 आणि 1 9, 8 आणि 1 9. हातच्या उरला का नाही, आणि 1 चा वर्ग 1, 196 या संख्येचा वर्ग असेल. जर तुम्हाला असं म्हटलं 33चा वर्ग काढा, तर पटपट काढून दाखवा. आता कोणाकोणाला काढता येते चेक करू आपण. 33चा वर्ग कोणाकोणाला काढता येते ते चेक करू, नंतर मी समजून सांगतोच तुम्हाला. पहिले काय करायचं, एकक स्थानच्या संख्येचा वर्ग काढायचा आहे, लक्षात ठेवायचं. जर हातच्या आला तर, नाही आला तर राहू द्यायचा आहे. चलो, क्लिअर आहे, सांगा फास्ट. पॉइंट मध्ये कशाला उत्तर काढत आहे, पॉइंट तर दिलाच नाही ना मी. पॉइंट मध्ये उत्तर कशाला काढताय मयूर मॅडम. 1089. चलो ओके, पाहू आपण. 1089 काढत आहे. चलो, व्हेरी गुड. पार्वती मॅडम, अश्विनी मॅडम, दीपाली मॅडम, मयुरी मॅडम. चलो पहा, एकक स्थानच्या संख्येचा वर्ग 9/9 लिहिला, बरोबर आहे. एकक स्थानच्या संख्येचा वर्ग काढणे, हातच्या आला का नाही, लक्षात ठेवायचा नाही. मग लगेच या दोन संख्येचा गुणाकार करून दुप्पट करा. 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18/8, हातच्या आला 1. 3चा वर्ग, आता शेवटचा टाईप काय आहे, 3चा वर्ग. 3चा वर्ग 9, 9 1 10, 10×89. व्हेरी गुड. या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीनं काढायचं आहे. क्लिअर असेल, समजलं असेल. त्यानंतर आणखी एकदा काढू आपण. चला, इथंच काढू अजून. पहा, आता तुम्ही काढा, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस भरपूर असली पाहिजे. जर मी असं म्हटलं 16चा वर्ग काढा, तर पटापटा काढा. पहिले छोट्या संख्येचा वर्ग काढा, मग मोठ्या संख्येचा वर्ग काढा. चलो, क्लिअर आहे सर्वांना.
त्याच्यानंतर इथं जर आपल्याला काढायचं आहे 19चा वर्ग काढू. चला छोट्या छोट्या संख्येचा वर्ग काढा, मग तुम्हाला समजते. चला 256 256 ही छोट्या छोट्या संख्या आहे, तुम्हाला डायरेक्टली काढता यायला लागल्या, परंतु तसं नाही. जर पाठ नसेल तर कशा पद्धतीने काढायचं तेही चेक करू आपण. ओके, आता 6चा वर्ग 36, 36 6 हातच्याले 3 लक्षात ठेवायचा. या दोन संख्येचा गुणाकार करा. 6 1 6 लगेच दुप्पट करा. 6 2 12 12 आणि 3 15 5 हातच्याला 1 1चा वर्ग 1 1 आणि 1 2 होते. असे 256. काहीच करायचं काम नाही, डायरेक्टली आपल्या प्रश्नाचं उत्तर निघते. जर मी असं म्हटलं 19चा वर्ग काढायचा आहे, 9चा वर्ग 81 81 1 हातच्या आले 8, या दोघांचा गुणाकार करा. 9 आणि 1 1चा 9 1 9 लगेच दुप्पट 18 18 8 18 8 26 6 हातच्या आले 2, 1चा वर्ग 1 1 आणि 2 1 आणि 2 किती व्हायला लागले 3 361 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. चलो व्हेरी गुड, सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. मग इथं मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. या प्रश्नाचं उत्तर काढा तुम्ही. आता जर मी असं म्हटलं 46चा वर्ग काढा, तर तुम्हाला पटकन काढता आला पाहिजे. 46चा वर्ग काढून दाखवा. पॉइंट असेल तर विचार करायचा नाही. पॉइंटचा जेवढ्या संख्या त्याच्या दुपटीनं सोडायच्या आणि पॉइंट देऊन टाकायचा. चला प्रॅक्टिस करा फास्ट. जितकी प्रॅक्टिस तुम्ही करसाल तेवढा तुमचा प्रॉफिट होईल. चला 21 16 पाहू आपण काय येते उत्तर. चला 21 16 व्हेरी गुड. अश्विनी मॅडम 21 16. चलो 21 16 व्हेरी गुड. 21 16 पहा, लक्ष द्या. 6चा वर्ग 36 36 6 हातच्याले 3, या दोघांचा गुणाकार करा. 6 चौक 24 24 दोन्ही 48 48 48 आणि 3 51 1 हातच्याले 5 लक्षात ठेवा. आता 4चा वर्ग 16 16 आणि 5 21 21 16 या प्रश्नाचं उत्तर असेल. व्हेरी गुड. चला क्लिअर आहे सर्वांना. तुम्हाला आता काही होमवर्क देतो, ते होमवर्क नुसार तुम्हाला काही उदाहरणं काढायचे आहे. ओके, काही होमवर्क नुसार उदाहरणं काढायचे आहे. पहा लक्ष द्या. जर तुम्हाला 3 अंकी संख्या आली तर त्याचं कसं काढायचं तेही एकदा लक्षात घेऊन घ्या, म्हणजे टेन्शन तुम्हाला राहणार नाही. ओके, 3 अंकी संख्या आहे, आपल्याला 112चा वर्ग काढायचा आहे. कशा पद्धतीने काढणार? 3 अंकी संख्या असली तरी घाबरायचं नाही. याचे 2 गट पाडायचे, एक 2चा गट आणि या 2 संख्येचा गट. आता तुम्ही सहज काढू शकता. पहा 2चा वर्ग 4 लिहिला, या दोघांची गुणाकार करा. 11 आणि 2 11 दोन्ही 22 22 लगेच दुप्पट करा. 22 दोन्ही 44 4 हातच्या आले 4. 11चा वर्ग 121 121 आणि 4 125. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. फास्ट कितीही असलं पटकन उत्तर काढता आलं पाहिजे तुम्हाला. क्लिअर आहे. अजून एक काढून दाखवा. काढून दाखवा बरं तुम्ही. जर मी असं म्हटलं 113चा वर्ग काढून दाखवा. चला छोट्या छोट्या संख्या घेऊ पहिले, मग तुम्हाला काढता येते का चेक करू. 125चा वर्ग काढ, 113चा वर्ग काढा. कशा पद्धतीने काढणार 113चा वर्ग? चला 127 66 मयुरी मॅडमचा आन्सर आलेला आहे. चेक करू आपण काय यायला पाहिजे. काहीही करा, उत्तर काढा. 127 69. चलो ओके. 66 आणि 69 याच्यात काहीतरी डिफरन्स आहे. चला चेक करू. 3 अक्षरांचा पाहू आपण काय येते उत्तर.
दोघांपैकी कोणाचं उत्तर बरोबर आहे? फास्ट काढायचं आहे तुम्हाला. पहा, लक्ष द्या, मी काढून दाखवतो तुम्हाला. बघा, 3चा गट काढायचा, 11चा गट काढायचा. 3चा वर्ग 9 लिहिला. ऑप्शन सरळ सरळ आहे. मयुरी मॅडम तुम्ही चुकलेल्या होत्या स्टार्टिंगला. चलो, गडबड होते, काय हरकत नाही. 3चा वर्ग 9. आता काय करायचं आपल्याला? 11 आणि 3चा गुणाकार, 11 त्रिक 33, 33 ची लगेच दुप्पट 66, 66 ची 6, अच्छा आले 6, 11चा वर्ग 121, 21 आणि 6 किती व्हायले? 127. पटकन आपल्या प्रश्नाचं उत्तर कसंही काढता येते. काहीही करा, उत्तर काढा. चलो, ओके. चला, आज आपण वर्ग आणि वर्गमूळ काढायची पद्धत पाहिलेली आहे. प्रत्येक उदाहरण तुम्हाला काढायचं आहे. जवळपास 30 पर्यंत वर्गसंख्या तुम्हाला पाठच असायला हवी. त्यानंतर उद्याला आपण वर्ग आणि वर्गमूळ कसा काढायचा ते चेक करू. वर्गमूळ बी आपल्याला काढता आला पाहिजे. सोबतच आपण वर्ग आणि वर्गसंख्येचे जे काही उदाहरणं आहेत तेही पाहू. त्याच नंतर ज्या संख्येचा वर्ग निघत नाही कशा पद्धतीने काढायचं ते सुद्धा पाहणार आहोत. मग बनून राहा लाईव्ह मध्ये. आता आपलं लेक्चर असणार आहे 4:45 इंग्लिशचं. ओके, म्हणजेच 4:45 आपलं इंग्लिशचं लेक्चर चालू होईल. त्यामध्ये आपण टेन्सचा समोरचा पार्ट पाहणार आहोत, जे की सिंपल पास्ट टेन्स असेल. आता पास्ट टेन्स आपल्याला पाहायचा आहे. ओके, मग तुमचा पास्ट कसाही असो, आपल्याला काहीही घेणं देणं नाही. आपल्याला आपलं फ्युचर बनवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला त्याही क्लासला रेग्युलर लाईव्ह राहायचं आहे. ओके, तर भेटूया आपण 10 मिनिटासाठी. 10 मिनिटाचा ब्रेक आहे तुम्हाला. चलो, भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.